राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप जागा वाटप यावर निर्णय झाला नाही. शिंदे गट आणि आमचे तेवढेच आमदार आहेत, त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन जागा वाटप झाले पाहिजे. कांदे विरुद्ध भुजबळ असे वाद नाही. आम्ही सगळे एकाच पक्षात काम करतोय. आरक्षित भूखंड यांना धक्का लावू नये हीच माझी भूमिका. मी आयुक्तांना देखील सांगितले, यावरती योग्य निर्णय लावा. उद्या अडचणीत सापडले तर कोणीच येणार नाही. अशा चुकीचे काम केले तर सरकार बदनाम होईल. तशी शार्प प्रतिक्रिया मी देणार नाही. सध्या तरी त्यावर कोण बोलणार नाही. बरोबर आहे, एवढे उमेदवार उभे केले तर तेवढे वकील पाहिजे. डिपॉझिट भरण्यासाठी कोटी रुपये लागतील. हे कितपत शक्य आहे याची मला माहिती नाही. आपल्या मागण्यांसाठी काहीतरी अडथळा करणे योग्य नाही. सर्व पक्ष येणार, आव्हान करणार. लोकशाहीची प्रक्रिया आहे. लोक ऐकतील आणि ठरवतील. ज्यांच्या भावना आहेत त्यानुसार मंदिरात जातात. कोण देवीची, कोण खंडेरायाची, कोणी शंकराची पूजा करतात. त्यावर मी बोलणार नाही. उत्तर त्यांनी द्यायचे आहे. तिथले 8 आमदार आमच्या सोबत आहेत. लोकसभेसोबत विधानसभा आहे, त्यामुळे त्यांनी भेट घेतली. आम्ही तयारी करणार. शरद पवार यांनी 2 गट झाले नव्हते तेव्हा त्यांनी तिथल्या सरकारला पाठिंबा दिला आहे. तेव्हा ते आले होते, त्यांनीही स्वागत केले होते. कोणी काय बोलले असे मला माहीत नाही. स्वाभाविक आहे ना की कुणाला या अशा प्रकारचं जर काही गोष्टी व्हायला लागल्या या यंत्रणांकडून तर शेवटी लोक कोर्टात जाणारच. आम्ही कोर्टात जातो, हायकोर्टात जातात, सुप्रीम कोर्टात जातो. लोकशाहीमध्ये ह्या ज्या यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत, मशिनरीज निर्माण केलेल्या आहेत, त्याचा फायदा सगळे घेणार ना. मग त्यांचे आणि आमचे सारखेच आमदार आहेत. त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे BJP आणि मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांची सुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत. आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे. हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु ते काय किंवा म्हणजे शिंदे गट काय किंवा अजितदादा काय किंवा BJP काय, या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे. मी त्याच्याबद्दल ते काय ऐकलं नाही ते काय म्हणाले ते, परंतु ते आमदार आमचे आहेत आणि ह्या सगळ्या आमदारांना पवार साहेबांबरोबरच आम्ही असताना त्यांनीच सांगितलं की BJP किंवा खरं म्हणजे तिथे दुसरी कोणतरी व्यक्ती जे आहे मुख्यमंत्री आहे आणि त्यांना BJPचा सपोर्ट आहे, तर त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना तुम्ही सपोर्ट करा असं त्याच वेळेला ज्या वेळेला 2 आमचे गट झालेले नव्हते त्याच वेळेला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे. आणि ते जे सगळे आमदार जे आहे ज्या वेळेला अजित पवार गट वेगळा झाला त्यावेळेला ते सगळे आमच्याकडे आले. त्याचा कार्यक्रम सुद्धा आपण पाहिला, त्यांचं स्वागत सुद्धा आपण केलं. तो कार्यक्रम सगळ्यांनी पाहिलेला आहे, लक्षात घ्या तो. त्याच्यामुळे आता मला माहीत नाही कोण काय बोललं असेल, तर माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे असं आहे. मंदिरात जात आहे त्यामुळे आगामी निवडणुकांसंदर्भात हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्वाचा ठरेल असं आपल्याला वाटतं. मला काही कल्पना नाही, परंतु ज्यांच्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे मंदिरामध्ये जातात. कोणी घरात पूजा करतोय, कोण देवीची पूजा करतोय, कोण खंडेरायाची पूजा करतोय, वेगवेगळे कोण रामाचे, कोण कृष्णाचे, कोण भगवान शंकरांचे. तर प्रत्येकाला जो आहे आपला हा देश जो आहे त्याला आपलं धार्मिक स्वातंत्र्य आहे, श्रद्धा आहेत लोकांच्या, त्याप्रमाणे करा. म्हणजे निवडणुकीच्या लोकशाही प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्याचाच हा प्रयत्न आहे. ते जर लोकशाही जर मानत असतील तर अशा प्रकारचे अडथळे निर्माण करू नये. बरं, हे सोपं आहे का? मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक फॉर्म जर भरायचा असेल तर कुठल्या तरी वकिलाची जी आहे आपल्याला मदत घ्यावी लागते की इथे काय भरायचं, इथे काय भरायचं, राईट. त्याच्यानंतर ते काय डिपॉझिट किती आहे, 5,000 रुपये असेल कमीत कमी, मला काही कल्पना नाही, 5,000 रुपये निदान ते डिपॉझिट असेल. मग आता तुम्ही समजा एवढे सगळे उमेदवार उभे केले तर एवढे सगळे वकील पाहिजे, गावातून एवढे सगळे पैसे भरणार आले पाहिजेत. म्हणजे डिपॉझिट भरण्यासाठी सुद्धा काही कोटी रुपये लागतील ना.
एवढे सगळे उमेदवार उभे करायचे. आता हे कितपत त्यांना शक्य आहे हे मला कल्पना नाही. पण लोकशाही प्रक्रियेमध्ये, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केवळ अडथळा आणायचा, कारण आपली काहीतरी एक मागणी आहे, त्यासाठी अशा प्रकारचा हट्टाग्रह करणं बरोबर आहे असं मला तरी वाटत नाही. तर 13 तारखेला शरद पवारांची नाशिकमध्ये सभा, जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. परंतु अशी एक माहिती मिळते आहे की एक म्हणजे 10 पेक्षा कमी जागा अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळतील अशी. असं आहे, आजच तुम्ही जे पाहिलं असेल काय वर्तमानपत्रातून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिकचे अध्यक्ष खासदार तटकरे यांनी स्पष्टपणे ह्या ज्या बातम्यांचा इन्कार केलेला आहे की काही ठिकाणी असं जे बोललं जात आहे ते साफ चुकीचं आहे. असं काहीही ठरलेलं संकेत दिले गेलेले नाही. त्यामुळे चर्चा सुरू आहे. तोपर्यंत आता मीडियावर त्याची चर्चा करण्याचं काही कारण असं मला वाटत नाही. पत्रातून त्याच्यावर विरोधी पक्ष जे हल्ला करणार, आणि आता निवडणुका आमच्या सगळ्यांच्या जवळ आल्या, त्याच्यामध्ये महायुती लढणार आहे. पक्ष कुठलाही असेल, उमेदवार कुठलाही असेल, पण सरकारचा उमेदवार इथे उभा राहणार आहे. नाशिक जिल्हा इथे उभा राहणार आहे, दिंडोरीला उभा राहणार आहे, पुढे उभे राहणार आहेत. आणि मग अशा वेळेला जे आहे, या अशा प्रकारचे हल्ले जर झाले विरोधी पक्षाकडून तर ते योग्य होणार नाही. ह्या अशा टीका टिप्पण्यात ऐन वेळेला, म्हणून मी त्यांना सावध केलेलं आहे. बाकी माझं कुणाशीही भांडण नाही, कांद्यांविरोध अजिबात नाही, कारण त्यांचा काही संबंध येतच नाही. आणि करंजकर जे आहेत त्यांना मी फक्त त्यांना सूचना दिली, त्यांना जागृत केलं या बाबतीमध्ये जरा सांभाळून काम करायला पाहिजे.